ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेची फायनल रात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. या स्पर्धेचा अगदी शेवटचे क्षण अगदी पाहायला मिळतात. मेगा फायनलची मॅच कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियनचं किताब घेऊन जाणार. प्रत्येकानं खऱ्या अर्थानं हे स्वप्न पाहिलं होतं या ट्रॉफीवरती मात्र अधिराज्य गाजवण्याचा. प्रत्येकाला ही ट्रॉफी आपल्याकडे घेऊन जायची होती, परंतु सर्व टीमचं स्वप्न ते अगदी अधुरं राहिलं आहे आणि त्यातीलच मात्र या 5 टीम पुढे आल्यात आणि त्यातील या 2 टीम मात्र चॅम्पियन्स किताबासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतील. हो, एक धाव कंप्लीट झाली आहे. फेकी खराब झाली आहे, लेझी झाली आहे. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होता. तिसरीचा प्रयत्न पुनश्च एकदा चुकी घडली आहे, परंतु इथे अगदी आपण पाहताय पंच सांगतायत की फलंदाज अगदी सेफ आहेत. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय रिक्स उचलली होती अजय भस्मानं. मागच्या मॅचमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. आता पुनश्च एकदा तसंच चित्र पाहायला मिळत होतं, परंतु पोहोचलेत पॉपिंग क्रीजमध्ये. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव इथून आपण पाहताय. मॅचला सुरुवात झाली आहे. मेगा फायनलची मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच. धनंजयचं पहिलं षटक समोर अजय भस्मा. हो, वेगवान बॉल, परंतु अगदी आपण पाहताय लाईन बरकटलाय. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. धाव फलकावरती 3 पाहायला मिळतात. गोलंदाजी इथून मात्र धनंजयची आपल्याला पाहायला मिळते. अजय भस्माच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं धनंजय थोडीशी प्लॅनिंग नुसारच गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. 3 धाव फलकावरती. हो, इथे हातामध्ये दिलाय, पकडली आहे कॅच. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज बाद होईल अजय भस्मा. मोठी विकेट आली आहे सचिन 11 माथेरान टीमची. अजय भस्मा टीमचा कॅप्टन आउट. विकेट आली आहे. अजय भस्मा बाद झालाय. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली, त्याच्यानंतर व्हाईट बॉल आला. 3 धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि त्याच्यानंतर अजय भस्माचा फटका फसला. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं काढायचा होता, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या हातामध्येच दिला. पहिली विकेट आली आहे 3 या धावसंख्येवरती आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. रामवीर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपण पाहताय. रामवीर बॅटिंग करण्यासाठी. हो, इथून देखील आपण पाहताय बरोबर अगदी गोलंदाजाच्या बाजूने बॉल निघालाय. लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी साई मसने पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग होईल. तोपर्यंत एकच धाव. रामवीरच्या बॅटमधून पहिली सिंगल आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 4. धनंजयचं पहिलं षटक. P1च्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे धनंजयनं. जय कोल्हामाता शेलू टीमसाठी मेगा फायनलची मॅच आहे. कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियनचा किताब अगदी आपल्या नावावरती ठेवल. हो, फटका आडव्या बॅटनं खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न अपुरे पडलेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. षटकार आलाय. राजू तरे त्या ठिकाणी आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळाले, परंतु थोडेसे दूरच राहिलेत. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 10 धाव फलकावरती. धनंजयच्या विरोधामध्ये ओमकारच्या बॅटमधून काय स्ट्रोक पाहायला मिळाला. मागच्या मॅचचा हिरो आहे ओमकार. हो, यावेळी लॉंग ऑफला मिस इट. हो, साई मसनेनं खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा चुकी केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील लॉंग ऑफ मध्ये साई मसनेनं कॅच ड्रॉप केला होता. आता पुनश्च एकदा ओमकारची झेल आली होती. साई मसनेनं ती झेल ड्रॉप केली आहे.
ओमकारच्याच बाट मधून मोठा स्ट्रोक आलाय, हे विसरून जमणार नाहीये. या धावसंख्येचा टार्गेट जर का तुम्हाला कमी ठेवायचा असेल तर ओमकारची विकेट लवकर येणं हे फार गरजेचं होतं, कारण की अजय बसमा लवकर परतला होता. 11 धावा धाव फलकावरती. हो, यावेळी अगदी आपण पाहताय शॉर्ट फाईन लेग मध्ये काय फिल्डिंग पाहायला मिळतीये. स्वतःचे एफर्ट्स येत असताना, अगदी डावी मारत असताना अगदी आपण पाहताय फिल्डर त्या ठिकाणी बॉलला बरोबर जाग्यावरती स्टॉप केलंय. शॉर्ट फाईन लेग मध्ये धाव मिळाली, सिंगल. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जय कोलंबा माता शेलू टीम पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करते. टॉस जिंकल्यानंतर अगदी आपण पाहताय कॅप्टननं लगेच फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि फिल्डिंग करत असताना एका ओव्हरमध्ये धावा आता इथून खर्च केल्यात, त्या म्हणजे 1 बाद 12. 1 बाद 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना सचिन 11 माथेरान टीमच्या अकाउंट मध्ये. मेगा फायनलची मॅच याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा. तो शेवटचा क्षण या ठिकाणी आपण पाहताय, ते शेवटचे काही अगदी आपण पाहताय. हो, इथे आपण पाहताय मिस हिट झालाय हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल पकडली, कॅच अक्षयनं मिळाली. आणखीन एक विकेट. प्रेम गोलंदाजी मार्क वरती आला काय? पहिला बॉल इथून मात्र डिलिव्हर्ड झालाय काय? आणि पहिल्याच बॉल वरती त्यांना विकेट मिळवली काय? रुपेश बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 12 वरती दुसरी विकेट आली आहे. सचिन 11 माथेरान टीमची. रुपेश बसमा ऑन स्ट्राईक आपल्याला इथून पाहायला मिळेल. प्रेमनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. हो, इथून पडल्यानंतर बरोबर अगदी आपण पाहताय बाहेर आलाय. वाईड यॉर्करच आपल्याला पाहायला मिळतोय प्रेम मसनेच्या माध्यमातून. नेहमी खऱ्या अर्थानं या गोलंदाजानं आपल्या स्वतःला सिद्धच केलंय. जे के शेलू टीमकडनं ते खेळत असताना त्याच्यावरती असलेली जबाबदारी त्याला भरपूर माहिती आहे. ISPL मध्ये देखील या खेळाडूला गोल्डन तिकीट मिळाली होती. तोच प्रेम मसने गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 खेळाडू कर्जत मधले. हो, इथे मिसहिट झालाय हवेमध्ये. ओ, फिल्डरनं चुकी केली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. पाहिलेलं स्वप्न चूर चूर केलाय फिल्डरनं. फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं नाराजच केलाय. साई मसनेकडनं अपेक्षा नसताना त्याच्याकडनं कॅच ड्रॉप झाला. आता यशकडनं कॅच ड्रॉप होतीये. ओ, पुन्हा एकदा फटका यावेळी गॅप मध्ये ढकललाय. फिल्डर पोहोचतील त्याच्या अगोदर बॉल पोहोचलाय. कव्हर पॉइंट, चौकार. सतरा धावा धाव फलकावरती. पहा एका झेलची किंमत काय असते. झेल ड्रॉप झाल्यानंतर अगदी आपण पाहताय चौकारच आला रुपेशच्या बॅटमधून. चौकार आल्यानंतर 17. ओमकार ओ, बॅटची कडा, शॉर्टहँड मॅन पकडली, कॅच मिळाली आहे, विकेट. ओमकार बाद. ओमकार देखील इथून परतलाय. काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतीये प्रेम मसनेची. एक कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर चौकार आला, परंतु त्या चौकाराचं त्यानं प्रत्युत्तर अगदी आपण पाहता ओमकारला बाद करूनच दिलंय. तदनंतर आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नितीन.
ऑन स्ट्राईक आपल्याला नितीन पाहायला मिळेल. 17 धावा धाव फलक्यावरती आल्यात. मेगा फायनलची मॅच आहे. दोनही मेगा फायनलिस्ट टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आता फाईट करतात. त्यांच्यातली लढत आपल्याला पाहायला मिळते. ही चुरस अगदी शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल. जाधववाडी चौदरवाडी आयोजित ही रजनी स्पर्धा. हो, यावेळी देखील आपण पाहताय फटका तर चांगला केलाय. डीप मिड विकेटला बॉल फेकी देखील अचूक त्या ठिकाणी राजू तरे आपल्याला पाहायला मिळतात. डीप मध्ये धाव मिळाली. सिंगल न धाव फलक जाऊन पोहोचेल 18. धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचं षटक आता. हो, इथून देखील आपण पाहताय खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केला. डीप मधनं फिल्डर वेगानं धावत आले. तो सॅकिंग एंडवरती फेकी. इथे असं वाटलं होतं भावेश कुंभारला की डायरेक्ट हिट होईल, परंतु इथे अगदी आपण पाहताय बरोबर बाजूनच निघून आलाय बॉल. 2 धावा कंप्लीटच झाल्यात. 20 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती. साई मसने गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव आली आहे. फलंदाज नितीनच्या बाटमधून. 20 धावा धाव फलक्यावरती आल्यात. किमान आता 30+ धावा बनवण्याचं मानस असेल. ओ, समोरच सापडलाय LBW फलंदाज बाद. तोपर्यंत धावा इथून मिळतील 2 आणि आता मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचलंय. ते अगदी आपण पाहताय 23. 4 बॉल आतापर्यंत झाले. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 धावा खर्च केल्यात साई मसनेनं या षटकामध्ये. आतापर्यंत 1 विकेट देखील त्याने मिळवली आहे. एकंदरीत 23 धावा धाव फलकावरती आल्यात. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. हो, फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा कोणताही संपर्कच नाहीये. बॉल अजिबात समजलाच नाहीये फलंदाजाला. रुपेश आपण पाहता सॅकिंग एंडवरती आणखीन एक डॉट बॉल इथून खेळून काढतोय. 3 बॉलमध्ये रुपेशच्या बॅटमधून एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. 23 धावा धाव फलकावरती आल्यात. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का आणि अपेक्षित असणारी धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल का? हो, पुन्हा एकदा नो लुक शॉट. फटका तर चांगला आहे. फिल्डर प्रयत्न करतात परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. चौकारानं धाव फलक जाऊन पोहोचलंय 27 आणि टार्गेट आता असणार आहे ते मात्र 28 या धावसंख्येचं. थँक्यू.
27 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावसंख्येचं टार्गेट आहे. मेगा फायनलची मॅच आहे. मेगा फायनल मध्ये सचिन 11 माथेरान टीमला पहिली बॅटिंग आली होती आणि ती बॅटिंग करत असताना असं वाटलं होतं कुठेतरी हे टार्गेट थोडं मोठं पाहायला मिळेल, म्हणजे 40+ धावा किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा आपल्याला पाहायला मिळतील. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे धनंजयनं, ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे प्रेमनं आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे साई मसनेनं, एकंदरीत धावा दिल्या त्या 27. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं त्या फक्त 6 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय साई मसनेच्या विरोधामध्ये धावा आल्यात त्या 9. एकंदरीत 27 धावा धावफलकावरती आल्यात. 28 धावसंख्येचं टार्गेट आहे. आता या टार्गेटचा बचाव करत असताना सचिन 11 माथेरान टीमला इकॉनॉमिकल षटक फेकावे लागतील, विकेट्स मिळवाव्या लागतील. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा आल्यात पहिल्या सत्रामध्ये. 28 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे जय कोलंबा माता शेलू टीम. भावेश कुंभार आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय गणेश मसने. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत या धावसंख्येचा पाठलाग करताना. चॅम्पियन टीम जी राहील या स्पर्धेतील, दोन्ही टीम चॅम्पियन टीम जी राहील या स्पर्धेतील त्यांनी एक स्टंपचे जोडी घेऊ शकता, म्हणजे कोणती तुम्हाला चॉईस करा, कोणती हवी ती घ्या, परंतु एकच घ्या. रनरअप टीमला स्टंप नसणार आहेत आणि जर घेतले तर मात्र त्यांच्या बक्षीसमधून ते पैसे डिडक्ट केले जातील, म्हणजे कापले जातील, कपात होईल त्या पैशांची. वरून खेळलेत, दूरवरून खेळलेत, वेगवान बॉल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय गणेश मसनेला बीट करून गेलाय. पहिला बॉल हा निर्धावच आलाय. 28 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिला बॉल गोलंदाज संदीपनं हा डॉट बॉलच फेकलाय. हे चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मेगा फायनलची मॅच आता मात्र मेगा फायनल सारखी पाहायला मिळेल का? हो, आडव्या बॅटनं प्रहार चढवलाय. पहिला बॉल कदाचित व्हेरिएशन पाहिली गेली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रति हल्ला चढवला गेला. गणेश मसनेच्या बॅटमधून आलाय हा देखना दर्जेदार षटकार. थँक्यू, थँक्यू. 6 धावेनं अकाउंट ओपन केलंय जय कोलंबा माता शेलू टीमचं. फलंदाज गणेश मसनेनं पहिला बॉल निर्धाव आला होता. ओ, यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे षटकारानंतरचा चौकार देखील पाहायला मिळतोय.
थँक्यू. धावसंख्या धाव फलकापती 10 पाहायला मिळतीये. गणेश मसने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. कर्जत प्रीमियर लीग निकताच पार पडली आहे आणि त्या कर्जत प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक त्यांना झलकवलंय. त्याच्या बाटमधून ते अर्धशतक आलंय आणि तोच फॉर्म घेऊन तो या मैदानावरती खेळण्यासाठी आलाय. 10 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळी मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. संदीप गोलंदाजानं मात्र कमबॅक तर केलंय. धावसंख्येचा बचाव करायचा आहे. 28 धावा धावफलकावरती आल्यात 10. हो पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जरी 2 बॉलमध्ये मोठे फटके आले असतील, माझ्या विरोधामध्ये प्रहार चढवले गेले असतील, तरी देखील मी देखील इथे चांगलं काम करण्यासाठी चालू आहे हे त्यानं देखील दाखवलंय. बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांना डॉट बॉलच फेकलेत. मेगा फायनलच्या मॅचमध्ये आम्हाला देखील ही मॅच जिंकायची आहे, परंतु गणेश मसने थांबायला तयार नाहीये. आणखीन एक देखणा फटका, पुस्तकी फटका, मिळतील 4 धावा. चौकार. थँक्यू. चौकार आला. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलमध्ये बनवायच्या होत्या 28. एका ओव्हरमध्ये आल्यात 14. आता 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत उर्वरित 14 धावा. 6 बॉलमध्ये 14 आल्यात. अजूनही 12 बॉलमध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुनश्च एकदा भावेश कुंभार ऑन स्ट्राईक आलेत. सेकंड गेंडवरती तुम्ही त्यांना पाहताय. 6 बॉल ज्यांनी प्रतीक्षा केली आहे स्ट्राईकसाठी, आता स्ट्राईक वरती आलेत. मोहन केवारी आपण व्यासपीठावरती यायचंय. 22चा हा फटका फसलाय. फिल्डर आहेत, पकडली आहे, कॅच मिळाली आहे, विकेट. भावेश कुंभार आउट. ओ पुन्हा एकदा खोलात टाकलाय. बॅक टू द बॉलर. ओ विकेट. रनआउटची विकेट. गणेश मसने जातील परत. मन दाखवली आहे. कोणालाच घाबरत नाही. अगदी आपण पाहताय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं. नॉर्थ साइड वरती मारलं गणेश मसने बाद. धनंजय मैदानाच्या आत. आउट साइड डी लेग स्टंप बाहेर गेलाय. अगदी जर पाहायला गेलं तर स्टंपच्या बरोबर बाजूने बॉल निघून गेलाय. इतका क्लोज होता. वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव फलक्यावरती पाहायला मिळतीये. बरोबर एस्टनच्या बाजूनच निघून गेलाय. आता 10 बॉल मध्ये धावा बनवायचे त्या 13. अजय बसमा. ओ यावेळी ऑन साइडला फटका केला. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल पकडली आहे. कॅच. मॅचची गोल्डन विकेट. साई मसने आउट.
अजय बसमा बॅटिंग करत असताना 2 धावसंख्येवरती बाद झाला होता, परंतु आता गोलंदाजीसाठी आलाय आणि गोलंदाजीमध्ये आपल्या अगदी आपण पाहताय बोटातली जादू दाखवतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. 9 बॉल 13चं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलाय. अक्षय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता दाखल झाला. अक्षय खारीक बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या टीमकडे. अक्षय खारीक सॅकिंग गेनवरती 9-13. हो, फुल टॉस बॉल ऑन साईडला कन्वर्ट करायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. मिळेल फक्त सिंगलच धाव. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8, धाबा बनवायचे 12. वेगानं टाकला होता. बॅट बॉलचा व्यवस्थित कनेक्शन झालं असत तर कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता का, परंतु इथे मिळाली ती सिंगल. 8 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता. आता सॅकिंग एंडवरती धनंजय आलाय. समोर आपण पाहता अजय बसमा. काय बॉलिंग केले अजय बसमानं. हो, इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळालाय. ऑन साईडला बरोबर फटका खेचायचा होता, परंतु बॅट बॉलचा तो संपर्कच झाला नाहीये. 7 बॉल 12 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अजय बसमानं या षटकामध्ये काय कमाली केली आहे, जबरदस्त कामगिरी केली आहे. शेवटचा बॉल अजय बसमाच्या या षटकातील. समोर तुम्ही पाहताय धनंजय. हो, इथे देखील आपण पाहताय शॉर्ट फाईन लेग कडे बॉल निघाला. डायरेक्ट टिकवण्याचा प्रयत्न, बॅकअप आहे त्या ठिकाणी. धाव फक्त एकच मिळेल. एक लेग बॅटची धाव आली आहे. धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात ते अगदी आपण पाहताय 17. येणारे 6 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे निर्णायक 6 बॉल 11 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मेगा फायनलची मॅच खऱ्या अर्थानं आता खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना देखील ही मॅच पाहायला मजा येईल. 6 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. असं वाटलं होतं 18 बॉलमध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता आहे, जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. मग असं वाटलं की दुसऱ्याच ओव्हरमध्ये ही मॅच फिनिश होते की काय, परंतु अजय बसमा नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. त्यानं मात्र चांगलं षटक हाताळलं, विकेट्स त्यानं घेतल्या आणि आता इथून आपण पाहताय ही मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स अवस्थेमध्ये पाहायला मिळतीये. 6 बॉल 11ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप पारधी. हो, संदीपचा पहिलाच बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वाईड इस लॉंग ऑफला क्लिअर केलाय. धनंजयच्या बॅटमधून आलाय हा मोठा ब्लास्ट, मोठा षटकार. मॅचची हवा काढणारा डीजे 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 मॅचची हवा काढणारा, मॅच मध्ये पदार्पण करणारा, मॅचला कलाटणी देणारा षटकार पाहायला मिळाला. आता शेवटचे 5 बॉल आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. 5 बॉल 5. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घ्यायची आहे. इथे फिल्डर कडनं देखील चुकी झाली आहे. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. धनंजयला स्ट्राईक सोडायची नव्हती, परंतु अक्षय खारीक नॉर्थ स्ट्राईक एंडवरतून वेगानं धावत आलाय. धाव तर कंप्लीट झाली आहे, परंतु अजूनही 4 बॉलमध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 4 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता. कोण बनणार या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. दोघांमध्ये अगदी आपण पाहताय महायुद्ध चालू आहे. दोघांची लढाई, दोघांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मेगा फायनलची मॅच. 4 बॉल 4ची आवश्यकता. हो, इथून अगदी आपण पाहताय डॉट बॉल फेकलाय, डॉट बॉल फेकलाय. प्रेशर वाढलाय. जय कोलंबा माता शेलू टीम वरती प्रेशर वाढलाय अक्षय खारीक वरती, कारण की आता येणारे 3 बॉल आणि 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या मॅच साठी. मेगा फायनलची मॅच. मेगा फायनलिस्ट दोन्ही टीम एकामेकांच्या समयमध्ये काय फाईट करतात. 3 बॉल 4. ओ, लोअर फुल टॉस ऑन साईडला. फिल्डर बनले दर्शक. विजयी चौकार. चॅम्पियन ठरलाय जय कोलंबा माता शेलू संघ. डीजे